सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनलमध्ये। उद्धव गीतेतील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, उद्धव देवांनी विनंती केली श्रीकृष्ण महाराजांना की तुमचा जो विभूती योग आहे, विभूतीविषयी प्रश्न केलेला आहे, तुमच्या विभूत्या ज्या आहेत म्हणजे तुमच्या शक्त्या ज्या आहेत त्याविषयी मला निरूपण करा। श्रीकृष्ण महाराजांनी निरूपण चालूही केलेलं आहे आणि आपण 697व्या ओवीपर्यंत आपण त्या संदर्भातील ओव्यांचं अध्ययन केलं। आज आपण आजच्या सत्रामध्ये 697व्या ओवीपासून पुढे जे काही ओवे आहेत त्याचा अध्ययन करणार आहोत। श्रीकृष्ण महाराज विभूतीविषयी म्हणजे परमेश्वराकडे जे शक्ती चक्र आहे त्याविषयी निरूपण करतात। नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला नक्कीच हे उद्धव गीतेचं सत्र आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच लाईक करा या व्हिडिओला। जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही अशा ग्रंथांमध्ये रुची असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी उद्धव गीतेचं सत्र अपलोड केलं की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही त्या सत्राचा आनंद घेऊ शकाल, ते ज्ञानार्जन करू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो देव गंधर्व किन्नर हरिहर ब्रह्म पुरंदर या माझी जे जे मूर्ती सुंदर तो माझा अंशू अंतु साताही पाताळा जिया देखसी ईश्वर कळा तिया वासुगी परमुख्य सकळा जाण माझे रूप। अंतु साताही पाताळा जे सप्त पाताळ आहेत। तुमच्याकडे डायरी असेल या ग्रंथासंदर्भात आतापर्यंत काय तुम्ही लिखाण केलं असेल त्यामध्ये हे लिखाण करून घ्या। 7 पाताळ कोणते? ते 7 पाताळ पुढील प्रमाणे: अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल असे हे 7 प्रकारचे पाताळ आहेत। आणि या 7 पाताळामध्ये जिया देखसी ईश्वर कळा, ज्या पाताळामध्ये तुला ईश्वर कळा दिसेल ते जे पाताळ आहे ते असं समजून घे की तिथे माझी कळा आहे म्हणजे मी आहे। तिया वासुगी परमुख्य सकळा जाण माझे स्वरूप, त्या पाताळामध्ये जे वासुगी आहे जे श्रेष्ठ तिथला मुख्य त्याच्यामध्येही असं समजून घे की माझं स्वरूप आहे। जाण माझे स्वरूप म्हणजे त्यांच्यामध्येच माझं स्वरूप आहे असं निरूपण उद्धव देवाला करतात श्रीकृष्ण महाराज। असाधारणासक्ती जिया मृत्युलोकी देखी जती तिया भूपाळ चक्रवर्ती जाण माझिया विभूती। असाधारण शक्ती जिया मृत्युलोकी, पुढे सांगतात विभूती योग कसा आहे। जेवढ्या काही तुला या मृत्यू लोकामध्ये असाधारण शक्त्या दिसतील, असाधारण म्हणजे काय? अ म्हणजे नाही, साधारण म्हणजे ज्या शक्त्या साधारण नाहीत त्याला असाधारण म्हणावे म्हणजे अलौकिक काहीतरी वेगळ्या ताकदवर शक्त्या। तर अशा असाधारण शक्त्या ज्या आहेत त्या मृत्यू लोकामध्ये जे दिसतात त्या भूपाळ चक्रवर्ती जाण माझी या विभूती, असे ते सर्व जे भूपाळ असतील, चक्रवर्ती असतील, जे काही असाधारण शक्त्या तुला या पृथ्वी तलावर दिसतील, मृत्यू लोकामध्ये दिसतील, ते सर्व माझ्या विभूत्या आहेत असं तू जाणून घे। किंबहुना चराचराचेणी मिसे फडतरैले चिद्रूप पढियासे
म्हणून मी नव्हे ऐसे कहीची नाही. किंबहुना चराचराचे निमिसे. हे जे चर म्हणजे चालणारे आणि अचर म्हणजे न चालणारे. चालणारे म्हणजे आले पशु पक्षी माणसं ढोरं जनावर सगळं आले चालणारे. आणि अचर म्हणजे जे चालू शकत नाहीत, जे झाडं गवत झुडपं असे हे जे अचर आहेत, यांच्या मिशे काय झालेलं आहे. फडतरले चिद्रूप दिसे. चिद्रूप पडी असे म्हणजे असं वाटतं की चिद्रूप तिथं फडतरलेलं आहे, म्हणजे विकासात ते पावलेलं आहे. चिद्रूप म्हणजे काय तर मायेला इथे चिद्रूप बोललेलं आहे. चिद्रूप ती माया म्हणजेच काय तर अजड माया जी आहे ते नटलेली आहे इथे. म्हणून मी नव्हे ऐसे कहीची नाही. आणि म्हणून हे जे नटलेली माया आहे, रंग चव वर्ण हे सर्व हे अजड माया जी आहे ते अजड माया पण काय आहे तर ईश्वराचीच एक विभूती आहे. आणि ते असं भासते, हे सर्व जे चराचर दिसत आहे विश्व हे असं भासते की हे चिद्रूप म्हणजे मायाच विस्तारलेली आहे. आणि म्हणून मी नव्हे ऐसे काहीची नाही. आणि माझं स्वरूप एखाद्या ठिकाणी नाही अशी कोणती जागा नाही. परमेश्वर हा सर्व व्यापी आहे, सर्वीकडे व्यापलेला आहे. पुढे उद्धवदेव प्रश्न करतात. तव म्हणितले भक्त राजे या विभूती मंडळाची सेजे कवणे पुण्ये बैसिजे ते सांगे सर्वज्ञनाथा. अशा प्रसंगानंतर म्हणजे असे उत्तर भेटले आणि नंतर उद्धवदेव प्रश्न करतात. तो म्हणितले भक्तराजे म्हणजे उद्धवदेव बोलतात या विभूती मंडळाची सेजे. हे जे विभूती रूपी मंडळ आहे म्हणजे या विभूतींचा जो समुदाय आहे. मंडळ म्हणजे काय समुदाय, मंडळ म्हणजे प्रांत आपण असं बोलू शकतो. तर या विभूती रूपी मंडळामध्ये प्रांतामध्ये यांच्या सेजे म्हणजे यांच्या ठिकाणी आपण कसे जाऊ शकतो. कवणे पुण्य बैसिजे तिथे कशी प्राप्ती होते या जीवाला, कोण्या पुण्याने प्राप्ती होते अशा या विभूती मंडळाच्या ठिकाणी म्हणजे देवता लोकाच्या ठिकाणी ते सांगे सर्वज्ञनाथा. ते सर्व मला सांगा असं इथे उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांना प्रश्न करतात. आणि या उपरांत श्रीकृष्ण महाराज त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागतात. तव सर्वज्ञ रावो म्हणे आश्रम धर्माचे आचरणे की जे उपेणे या विभूती मंडळासी. आणि असा प्रश्न विचारला उद्धव देवाने की सर्वज्ञ राव म्हणजे श्रीकृष्ण महाराज म्हणे म्हणजे सांगायला लागतात, बोलायला लागतात की आश्रम धर्माचे आणि आचरणे जे आश्रम धर्म आहेत, ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ यती हे जे 4 आश्रम आहेत किंवा पाठभेदाने 5वाही आश्रम बोलतात ते म्हणजे सुस्नात असा 5वाही आश्रम पाठभेदाने आहे. की जे उपेणे म्हणजे तिथे उपेणे म्हणजे मुक्काम करायला मिळेल या विभूती मंडळासी. आश्रम धर्माचं आचरण केलं तर असं ते विभूती योग जे आहे त्या विभूती योगाची या जीवाला प्राप्ती होईल जर या 4 वर्णाप्रमाणे आचरण केलं किंवा पाठभेदाने 5 वर्णाच्या आश्रमाप्रमाणे आचरण केलं तर. आता हे जे सांगत आहेत श्रीकृष्ण महाराज हे देवताविषयीचं सांगत आहेत. कारण उद्धव देवांनी विचारलेलं आहे विभूती मंडळ म्हणजे हे जे देवता मंडळ आहे यांची प्राप्ती कशी होत असते या जीवांना त्या संदर्भात सांगत आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल श्रीकृष्ण महाराजांनी हे जे आश्रम धर्म आहेत ते कसे सांगितले, तर इथे ईश्वराची गोष्ट चालू नाही, इथे देवतेंची गोष्ट चालू आहे. पुढे ईश्वराची गोष्ट येणारच आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. आपुला लेणी स्वधर्मे की जती नित्य नैमित्य के करमे ये ओळख निवृत्ती वरमे प्रवृत्ती मार्गाची. आपुला लेणी स्वधर्मे प्रत्येक व्यक्तीचा जो काही त्याचा धर्म असेल त्याने त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्म केले पाहिजे. जे काही जीव असतात, काही असतात चंद्राची उपासना करणारे, काही असतात
सूर्याची उपासना करणारे, काही इंद्राची उपासना करणारे, वेगळ्या वेगळ्या देवतेची उपासना करणारे, वेगळे वेगळे विधी असतात आणि त्या धर्माचं त्या व्यक्तीने व्यवस्थित आचरण करायला पाहिजे. जे काही नित्य कर्म असतील दररोज करण्याचे, जे काही नैमित्तिक कर्म असतील म्हणजे वर्षाकाठी जे काही 4-2 तिथ्या येत असतील विशिष्ट, त्या विशिष्ट तिथीला त्या तिथीच्या निमित्ताने जे कर्म आचरण करतात त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. ये ओळख निवृत्ती वर्मे प्रवृत्ती मार्गाची. आणि हे ओळख आहे, निवृत्ती म्हणजे व्यवस्थित, आणि याच्यामध्ये व्यवस्थित जे वर्म आहेत, त्या जुवार आहेत त्या धर्माचे, हे मी तुला सांगितलेले आहेत प्रवृत्ती मार्गाची म्हणजेच देवता मार्गाची. विचित्रे क्रियाकलापे वोरी जती पुण्याची रोपे तरी ब्रह्मपदाचे जाऊपे दुभे स्वर्ग सुख. विचित्रा क्रियाकलापे म्हणजे अशा या देवतेंचं व्यवस्थित विधी आचरण केल्यानंतर नाना पुण्य अनंत वृत्ताधिक वगैरे बऱ्याच काही असतात. जेवढ्या देवता तेवढे त्याच्यामध्ये भेद असतात धर्माचरणाचे. प्रत्येक देवतेच्या धर्माचरणामध्ये पुन्हा उत्तम, मध्यम, कणीयस, निकणीयस असे भेद असतात. भेद एवढे आहेत की ते आपल्याला सांगताही येणार नाहीत, एवढे भेद आहेत. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की देवता चक्र जर निरूपायला लागलो मी तर पृथ्वी येसनी कडित आणि मेरू येसनी लेखनी न पुरे, तर मी काय सांगू शकेल तुम्हाला सर्व भेद. त्यामुळे आपण तेवढ्या खोलात जाणार नाही आहोत. आपण सरळ मार्गाने जाणार आहोत. जास्त खोलात आपल्याला देवता धर्म जाणून आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामुळे मी ते काय जास्त खोलात जाणार नाही. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देवतेचे धर्म आचरण करतात आणि असं त्या देवतेला हे धर्माचरण जे जीव करत आहे तेच एक प्रकारचं काय आहे तर वोरी जती म्हणजे त्यांना जणू काही वैरण घालत आहेत. आणि मग असं वैरण देवतांना घातल्यानंतर धर्माचरण करून मग ती देवता जे काही पद द्यायचं आहे ते पद देते. आणि मग स्वर्ग सुख दुभे म्हणजे इथे देवतेला गायीची उपमा दिलेली आहे. त्या गायीला जे काही विधिरूपी वैरण जर तुम्ही घातलं तर त्या वैरणाच्या मापाने तुम्हाला ते स्वर्ग सुख देईल किंवा सत्य कैलाश वैकुंठी जे हरिहर ब्रह्मादिक आहेत त्यांची प्राप्ती होईल. ज्या देवतेची जशी आराधना केली तशी त्या जीवाला प्राप्ती होईल. म्हणजेच ती देवता दुभते म्हणजे दूध देते, म्हणजेच या जीवाला फळ देते. असं एक कवीने इथे सांगितलेलं आहे आपल्याला, कल्पकतेने त्यांच्या. इथे समजलं देवतापैकीचं धर्माचरण कसं आहे. पुढे उद्धवदेव प्रश्न करतात, देवतेंचं समजलं, देवतेंची प्राप्ती कशी होते, कसे धर्माचरण करावे लागतात, परंतु देवतेचं जाणून मला काय करायचं, मला तर ईश्वराची प्राप्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे मला. मग उद्धवदेव प्रश्न करतात आणि जिज्ञासा करतात की हे श्रीकृष्ण भगवंता, मला मोक्ष धर्माचं जे निरूपण आहे ते तुम्ही करावं, मोक्ष कशामुळे प्राप्त होतो ते मला निरूपण करा, अशी उद्धवदेव विनंती करतात. तव उद्धव देवो पुसे जी मोक्ष धर्म ते कैसे हे तुवा परावरे से निरूपावे मज. तो उद्धवदेव पुसे, उद्धवदेव बोलायला लागलेले आहेत, मला तुम्ही मोक्ष धर्म ते कसं आहे, मोक्षाचं धर्म जो आहे, मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी जो धर्म आचरायला पाहिजे तो कसा आहे तो सांगा. ते हेतुवा परावरेसी निरूपावे मज. परावरेसी म्हणजे दोन्हीही सांगावे, पर आणि अवर हे दोन्ही भाग मला व्यवस्थित निरूपण करा. विशाळे गगनांगणी चावरी घाली तरणी तैची अंधाराची गवसणी फिटे चराचराची. विशाळे गगनांगणी, विशाळ अशा गगनांगणामध्ये म्हणजेच आकाश जे आहे ते खूप विशाळ आहे. तर अशा या विशाळ आकाशामध्ये चावरी घाली तरणी म्हणजेच हे विशाळ जे आकाश आहे हेच जणू काही एक चौथरा आहे. आणि या चौथऱ्यावर ज्यावेळेस तरणी उगवते म्हणजेच सूर्योदय होतो आणि तैची म्हणजेच सूर्योदय झाल्यानंतरच अंधाराची गवसणी फिटे चराचराची. हे चराचर विश्वामध्ये जो अंधार माजलेला होता तो अंधार नष्ट कधी होतो, ज्यावेळेस तरणी म्हणजे सूर्योदय होतो या गगनावर, त्यावेळेस पूर्ण अंधकार जो आहे तो नष्ट होतो.
झाडाची या खोळा तैची भरजती परिमळा, जय वसंताचा उमाळा होय विलासवणांतू. हे झाडाचं जे खोळ आहे त्या खोळामध्ये तेव्हाच परिमळ भरल्या जातो जेव्हा वसंत ऋतू जो आहे तो फुलतो, वसंत ऋतूचं आगमन होते, आणि तेव्हाच कुठे होय विलास वनांतू, त्या वनामध्ये विलास चालू होतो. ज्यावेळेस त्या वनामध्ये वसंत ऋतू येतो आणि मग सर्व वनामध्ये सुगंध पसरलेला असतो, जिकडे तिकडे सुगंधच झालेला असतो. तर इथे या उदाहरणामध्ये काय सांगायचं आहे? इथेच उद्धव देवांना हे बोलायचं आहे की अंधकार नष्ट करण्यासाठी सूर्य, त्याप्रमाणे भवसंसाराचा जो अंधकार आहे तो नष्ट करण्यासाठी ईश्वराचं ज्ञान पाहिजे. पुन्हा झाडाचं उदाहरण दिलं. झाडाचं जे खोळ आहे म्हणजे झाडामध्ये सुगंध कधी भरला जातो? ज्यावेळेस वसंत ऋतू येतो आणि मग त्या वनामध्ये विलास चालू होतो. तर इथे उद्धव देवांना हेच सांगायचं आहे की परमेश्वराचा अवतार झाल्याशिवाय या सृष्टीमध्ये मुक्तीचा जो विलास आहे, मुक्तीचा जो सुगंध दरवळायला पाहिजे, तो ईश्वर अवतार झाल्यानंतरच मुक्तीचा सुगंध या सृष्टीरूपी वनामध्ये दरवळतो, असं इथे उद्धव देवांना सांगायचं आहे. तैसे कर्मभूमीची दानवशाले, तुवा बीजे कीजे कैवल्य पाले, तैची अवारू होय भले मोक्ष धर्माचे. तैसे कर्मभूमीची दानवशाले, पाठभेदाने दानवशाले आहे आणि पाठभेदाने दानशाले असे दोन शब्द आहेत. तुवा बीजे कीजे कैवल्य पाले. या कर्मभूमीच्या दानवशाळेमध्ये उद्धवदेवाने दानवशाळा का म्हटलेला आहे? कारण इथे जे जीव जन्माला आलेले आहेत ते दानवापेक्षा काय कमी आहेत? सर्व जीव नाही, काही जीव आहेत, त्यांची गोष्ट इथे करत आहेत उद्धवदेव. चांगलेही पुण्य आत्मा पण आहेत या पृथ्वी तलावर, तेव्हाच कुठे सृष्टीचं जे रहाट घडी आहे ते व्यवस्थित चालू आहे. तर इथे दानवशाला ही बोललेली आहे. आणि दुसरा शब्द जे आहे दानशाले, म्हणजे हे कर्मभूमी जी आहे ती दानशाळा आहे. ईश्वरी ते अवतार घेतात आणि पटापट दान देतात या जीवांना. कोणाला संबंध दान देतात, कोणाला उतरण्यारूप लीळा करतात, कोणाला काही दान देतात, कोणाला काही दान देतात. खूप म्हणजे परमेश्वर अवतरला म्हणजे दानशाळाच आहे ती. तर इथे तुवा बीजे कीजे कैवल्य पाले, तुम्ही कैवल्य पाळ आहात आणि तुम्ही इथं बीजे केल्यानंतर काय होईल? तैची आवारू होय भले मोक्ष धर्माचे. ज्यावेळेस ईश्वर अवतार इथे अवतार घेतील तेव्हाच कुठे कैवल्याचं जे अवारू आहे, अवारू म्हणजे काय तर मोगरसूल. मोगरसूल म्हणजे काय तर फ्रीमध्ये हे वाटप, त्याला मोगरसूल बोलतात. म्हणजे फुकटमध्ये घाया दान परमेश्वर अवतार देत असतात. घाया म्हणजे काय? भरपूर दान. तिथे काही असं बंधन नाही की एवढंच द्यायचं तेवढंच द्यायचं, लिमिटेशन्स आहेत काही, तसं काहीही नाही. जीव त्या योग्यतेचा यावा. एका टायमाला हजारो जीव येऊ द्या त्या योग्यतेची. सर्व जीवांना परमेश्वर बोध द्यायला समर्थ आहेत, सर्व जीवांना परमेश्वर प्रेम देण्यासाठी समर्थ आहेत. एखादा जर जीव आला त्याची म्हणजे त्याचा अर्जकत्व असा आहे की देवतेची विद्या त्याला व्हावी परंतु परमेश्वराकडून व्हावी. तर असे हजारो जीव जरी आले तरी परमेश्वर त्याला देवतेची विद्या द्यायला तयार असतात. त्याच्या अर्जकत्वानुसार परमेश्वर दान द्यायला कधीही तयार आहेत. आणि जर मोक्षधर्म जे आहे त्या मोक्षधर्माची जिज्ञासा करण्यासाठी जीव जर जमा झाले तर का हो परमेश्वर त्यांना मोक्षधर्माचं निरूपण करणार नाहीत? तर असे जीव कितीही आले तरी परमेश्वर समर्थ आहेत प्रत्येक जीवाला मोक्षधर्म निरूपण करण्यासाठी. मोक्ष धर्माचे आणि पाठभेद आहे मोक्ष मार्गाचे. मोक्ष मार्गाचेही परमेश्वर निरूपण करतात, मोक्ष मार्ग सर्वांना सांगतात. अशी जिज्ञासा उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी करतात की मोक्ष धर्म मोक्ष मार्ग मला सांगा तुम्ही. मागे देवतेचा मार्ग सांगितला, आता मला ईश्वराचा मार्ग सांगा, अशी विनंती इथे उद्धवदेव करतात. या उपरांत श्रीकृष्ण महाराज निरूपण करणं चालू करतात. मगनागार्जुनाचे निदातारे, म्हणितले श्री चक्रधरे,
हाची प्रश्नो युधिष्ठिरे केला गांगेया प्रती. मग नागार्जुनाचा जो दातार आहे, नागार्जुन असं अर्जुनांना पण बोलतात. जे अर्जुन देव होते श्रीकृष्ण महाराजांचे भक्त, त्यांनाही नागार्जुन बोलायचे. नाग म्हणजे काहीतरी बलवान. नाग या शब्दाचा अर्थ काय? बलवान. आता तुम्हाला असं वाटेल नाग म्हणजे तर सापाची जात आहे, काय बलवान आहे ती? तर फक्त सापालाच नाग म्हणतात हे बरोबर नाही. याचा अर्थ मोठा आहे. सापाला, एका विशिष्ट जातीला फणा करणारा त्याला नाग बोलतात हे बरोबर आहे, परंतु अर्थ थोडा मोठा आहे या शब्दाचा. नाग असं हत्तीला पण बोलतात. तुम्ही बघा मग आता हत्तीमध्ये जास्त बळ आहे की नागामध्ये? आणि जर अर्जुनाला जर नाग बोलत आहेत, इथे नागार्जुन बोलत आहेत, तर इथे उल्लेख आपल्याला हत्तीचा करावा लागेल. कारण अर्जुन देव जे होते ते खूप बलवानही होते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्तिवर्णनामध्ये आलेला आहे, कटिनागरणा गांतक लक्षुणी मणी होऊन लज्जित, माझी पितांबर वेष्टित शोभत चपला परितळपत. इथे कवी म्हणतात श्रीकृष्ण भगवंताची कटी म्हणजे कंबर अशी आहे जणू काही नागांतकाची कंबर आहे. नागांतक इथे कोणाला म्हटलेला आहे? नाग म्हणजे हत्ती, आणि हत्तीचा अंतक म्हणजे हत्तीला मारणारा. जंगलामध्ये हत्तीला मारणारा कोण असतो? तर सिंह असतो हत्तीला मारणारा. आणि सिंहाची कंबर चांगली असते, दिसायला सुंदर असते, आणि म्हणून कवीने इथे श्रीकृष्ण महाराजांच्या कमरेला सिंहाची उपमा दिलेली आहे. तर तिथे नागांतक असं हत्तीला बोललेलं आहे. त्याचप्रमाणे इथे पण आपण नागार्जुन म्हणजे इथे नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असा घेणार आहोत, बलवान आहे म्हणून. तसेच अर्जुन देव ही बलवान होते. म्हणितले श्री चक्रधरे, श्री कृष्ण महाराज म्हणतात हाची प्रश्न युधिष्ठिरे केला गांगेया प्रती. हाच प्रश्न युधिष्ठिराने गांगेया प्रती केलेला आहे. गांगेय म्हणजे कोण? ज्याप्रमाणे कुंतीचा पुत्र अर्जुन, म्हणून अर्जुनाला कोणतेही बोलायचे. राधेचा मुलगा कर्ण म्हणून राधेला राधेय असं बोलायचे. त्याप्रमाणे धर्मराज युधिष्ठिर जे आहेत त्या धर्मराज युधिष्ठिराने प्रश्न केलेला आहे गांगेया प्रती. इथं गांगेय कोणाला बोललेला आहे? तर गंगेचा पुत्र म्हणजेच पितामह भीष्म. तर या पितामह भीष्माला इथे गांगेय बोललेला आहे, कारण ते गंगेचे चिरंजीव आहेत, गंगेचा तो मुलगा आहे. भारत सरले ज्ञाती गोत्राचे कदन झाले, मग शोकाकुले राये पुसिले मोक्ष धर्म. भारत सरले म्हणजे महाभारताचं युद्ध सरलं. ज्ञाती गोत्राचे कदन झाले म्हणजे जे एका जातीचे लोक, ज्ञाती म्हणजे काय तर एका जातीतले लोक, गोत्र म्हणजे काय पूर्ण कुळ, याचं कदन झाले म्हणजे सर्व मरून गेले. सर्व नाही, बऱ्यापैकी मेले, काही उरले. जे पांडवाकडून होते ते उरले, कौरवाकडून होते ते सर्व मेले. मग शोकाकुलराय पुसले मोक्ष धर्म. तिथला राजा कोण होता युद्ध जिंकल्यानंतर? तर धर्मराज युधिष्ठिर हा राजा. आणि असा तो राजा शोकाकुळ झालेला आहे धर्मराज युधिष्ठिर, की माझ्याकडून किती महापाप घडलेला आहे. आता हे गांगेया म्हणजेच हे पितामह भीष्म, तुम्ही मला मोक्ष धर्म सांगा. तेथ देव व्रता मोक्ष धर्म निरूपिता, मिया आई किले ते आता सांगेन तुझ. तिथं देवव्रत, पितामह भीष्मांचं नाव लहानपणीचं देवव्रत होतं. अखंड ब्रह्मचारी राहील अशी भीषण प्रतिज्ञा घेतली म्हणून भीष्म असं नाव त्यांचं पडलं. त्यांचं नाव देवव्रत होतं. तर असं देवव्रत जो आहे म्हणजेच पितामह भीष्म हे मोक्ष धर्माचं निरूपण करायला लागलेले आहेत. मी ऐकले ते आता सांगेन तुझं. आणि मी जे निरूपण तिथे ऐकलं मी तिथेच होतो, आणि पितामह भीष्मांनी जे निरूपण केलेलं आहे
धर्मराज युधिष्ठिराला ते सर्व ऐकलं आणि तेच निरूपण हे उद्धवा मी तुला सांगेन, म्हणजे मी तुला सांगणार आहे. ईखणात्रयाचा त्यागू विखयाचा विरागू होवा अनुरागू माझा स्वरूपी. ईखणत्रयाचा त्यागू म्हणजेच ऐशनत्रयाचा त्याग. ऐशना म्हणजे इच्छा आणि त्रय म्हणजे काय तर लोकेशना वित्तेशना पुत्रेशना. तर प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असतात, पैसा आला पाहिजे माझ्याकडे, लोकांनी मानमान्यता केली पाहिजे, आणि पुत्रेशना म्हणजे मला पुत्र संपत्ती ही चांगली पाहिजे. तर अशा ह्या ऐशना आहेत त्यांचा त्याग केला पाहिजे असं गांगेय म्हणजेच पितामह भीष्म हे निरूपण करत आहेत युधिष्ठिराला. हे सर्व ऐकलं श्रीकृष्ण महाराजांनी आणि आता हे श्रीकृष्ण महाराज जे आहेत ते उद्धवाला निरूपण करत आहेत की पहिले ईशनत्रयाचा त्याग करावा असं श्रीकृष्ण महाराज बोलत आहेत उद्धव देवांना. विषयांचा विरागू जे विषयी पदार्थ आहेत त्यांचा विरागू म्हणजे तिथून काय आपलं मन काढलं पाहिजे. विगत राग सा विराग म्हणजे काय, विगत म्हणजे राग म्हणजे आवडी निघून गेलेली आहे तिथून विषयापासून, असं झालं पाहिजे माणसांनी, असं वैरागी झालं पाहिजे. होवा अनुरागू माझा स्वरूपी आणि माझ्या स्वरूपामध्ये अनुराग वाढला पाहिजे. माझ्या स्वरूपाची आवडी म्हणजे माझं स्मरण कर तू, तरच तुला मोक्ष प्राप्त होईल. जगा देखावी अनित्यता जैसी चंचल विद्युलता का ना तरी गंगा तरंग वातहता जेवी दिसती. श्रीकृष्ण महाराज म्हणतात उद्धव देवांना की हे जे जग आहे या जगामध्ये तू अनित्यता पाहिली पाहिजे. हे जग अनित्य आहे. जैसी का चंचल विद्युलता, ज्याप्रमाणे विद्युलता ही चंचल असते. आपले एक दर्शक आहेत, त्या दर्शकांनी चांगली कमेंट केलेली आहे. मी मागच्या सत्रामध्ये जे बोलण्याच्या ओघामध्ये मी बोलताना असं बोललो की परमेश्वर जो आहे तो बद्धमुक्त आहे. परमेश्वराच्या ठिकाणी बंधन कोणतीही लागत नाहीत. तर इथे मला म्हणायचं होतं परमेश्वर हा नित्यमुक्त आहे, परंतु ते बोलायचं राहून गेलं बोलण्याच्या ओघामध्ये. आणि आपल्या एका दर्शकांनी मला खूप चांगलं वाटलं की एवढं ध्यान देऊन जे दर्शक आहेत ते उद्धव गीता एवढ्या आवडीने ऐकत आहेत, एवढी त्यांना समजत आहे. आपले दर्शक आहेत वैभवजी तडस, त्यांनी मला कमेंट केलेली आहे की ते जे मी बोललो बद्धमुक्त परमेश्वर आहे, तर त्यांनी कमेंट केली की ते नित्यमुक्त आहे. अगदी बरोबर आहे त्यांचं. मी त्या दिवशी बोलण्याच्या ओघामध्ये तो जो शब्द होता तो बोलायचा राहून गेलेला आहे. तर सर्वांनी माहिती करून घ्या की परमेश्वर हा नित्यमुक्त असतो, परमेश्वरावर कधीही बंधन येत नाही. आणि मी जो शब्द वापरला बद्धमुक्त, तर बंधमुक्त जो आहे तो जीव आहे. जीवाला बंधन आहेत. त्रिगुणाच्या बंधनामध्ये हा जीव बांधला गेलेला आहे, अविद्येच्या बंधनामध्ये हा जीव बांधला गेलेला आहे. बरेच काही 5 पिसे असतात ज्याच्यामध्ये हा जीव बांधला गेलेला आहे. तर हा जीव बांधला तर गेलेला आहे, परंतु बंधमुक्त म्हणजे बंधनात तर आहे परंतु मुक्त होऊ शकतो हा जीव. आणि म्हणून जीवाला बंधमुक्त असं बोलतात. हा शब्द जीवासाठी आहे. परमेश्वरासाठी नित्यमुक्त हा शब्द वापरतात. तर खूप खूप अभिनंदन. आपल्या तडसजी जे आहेत त्यांनी खूपच छान तिथे कमेंट केलेली आहे. वैभवजी तडस, त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर असंच ध्यान देऊन पोथी ऐका, तुम्हालाही खूप लाभ होणार आहे. आणि तुमच्याबरोबरच तुम्ही जर असे ज्ञानवर्धक व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केले तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा कोणाला प्रायव्हेटली जरी तुम्ही पाठवले हे व्हिडिओ पहा म्हणून, तरी तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. कारण तुम्ही ईश्वरीय कार्याला हातभार लावत आहात. ईश्वरीय जे ज्ञान आहे त्याच्या प्रचार प्रसारासाठी तुम्ही हातभार लावत आहात. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात या जगामध्ये आपण अनित्यता पाहिली पाहिजे. जैसी चंचल विद्युलता, ज्याप्रमाणे विद्युलता म्हणजे
आकाशामध्ये वीज चमकते, एकदम कडाडते आणि गायब होते, त्याप्रमाणे हे जे जग आहे आता दिसते आणि काही क्षणामध्ये गायब होऊन जाईल. ना तरी गंगा तरंग वाहता हाता जेवी दिसतात ती. म्हणजेच या गंगेमध्ये जे तरंग तयार होतात, समाप्त होतात, तयार होतात, समाप्त होतात. लाट उठते, काही अंतरावर गेल्यानंतर जीर्ण होऊन जाते, पुन्हा काही लाटा उठतात, पुन्हा काही लाटा जीर्ण होतात. हे जसं चालूच आहे तसा हा संसार आहे. तयार होतो, नष्ट होतो, तयार होतो, नष्ट होतो. संसार हा नाशवंत आहे. परमेश्वर अविनाशी आहे. आणि जर तुम्हाला अविनाशी परमेश्वराची प्राप्ती पाहिजे असेल तर त्या अविनाशी परमेश्वराचीच भक्ती करावी लागेल, तरच तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. आणि म्हणून आपण अविनाशी अशा परमेश्वराचीच भक्ती केली पाहिजे. अथवा मनोरथ माळा जैसिया दिसती चंचला, ना तरी कांता कटाक्षू चळबळा जेवी होय. अथवा मनोरथ माळा, दुसरं उदाहरण देतात श्रीकृष्ण महाराज. किंवा मग मनोरथ माळा तू पाहून घे. तुझ्या मनामध्ये कधी काय काय कल्पना येतील, तुझं मन कुठे जाईल, काय नाही, किती वासना येतील मनामध्ये, हे काय सांगता येते का? जैशिया दिसती चंचळा, मनातल्या मनोकामना ज्या असतात, वासना ज्या असतात, किती चंचल असतात. आता काहीतरी मनामध्ये कल्पना वेगळीच येते, नंतर काही वेगळीच येते, नंतर काही वेगळीच येते. तर हे जसं चंचल मन आहे, म्हणजेच काय, घडीत असं बोलते, घडीत तसं बोलते, एकच मनामध्ये जे मनोकामना केलेली आहे ते शाश्वत राहत नाही. तसं हे जे संसार आहे तो शाश्वत नाही. ना तरी कांता कटाक्ष चळबळा जेवी होय. म्हणजे कांता कटाक्ष म्हणजे एखाद्या वेळेस स्त्रीचा कटाक्ष जर पडला तर आपलं मन कसं चळबिचळ होते, त्याप्रमाणे जाणून घ्यावं की हे संसार जे आहे ते सगळा चलबिचल झालेला आहे, म्हणजेच शाश्वत नाही. कधी असं आहे, कधी तसं आहे. काल आपण 2 दिवसाखाली जे आपल्या अंगावर त्वचा होती ते आज अंगावर त्वचा आहे असं म्हणता येणार नाही. आंघोळ केली आपण, घासून काढला, बारीक बारीक जे काही त्वचा होती, जे डेड सेल असतात ते निघून जातात. तर जे लहानपणी आपली त्वचा होती ती आता नाही. जे लहानपणी आपले केस होते ते आता आहेत का नाही. जे लहानपणी आपली तजेलदार त्वचा होती ते आता आहे का नाही. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, चेहऱ्यावर फोडं आले, केस काळे होते ते पांढरे झाले, कोणाचे सोनेरी झाले, कोणाचे तांबडे झाले. नको नको ते लोक रंग लावतात केसांना, काहीही करतात. तर प्रपंच हा असा आहे असं एकंदरीत श्रीकृष्ण महाराजांना इथे सांगायचं आहे उद्धव देवांना. दीपकलिकेचे अंकुर जैसे क्षणभंगुर, तैसे जग जाणावे स्थिर भक्त राया पै. ज्याप्रमाणे दिवा लावल्यानंतर ते दिव्यातली ज्योत ते कशी असते तर क्षणभंगूर असते. कधी वाऱ्याचा झोका येईल, कधी हवा येऊन जाईल, कधी हवेची झुळूक येऊन जाईल आणि कधी ती जी ज्योत आहे ती विझून जाईल, काही सांगता येते का. क्षणभंगूर आहे. दिवा लावला आणि हवा आली, विझून गेला, क्षणभंगूर झालं. तसं हा प्रपंच आहे. पुढे म्हणतात की तैसे जग जाणावे स्थिर. अर्थ कसा लावावा आता इथे. दिव्याची ज्योत क्षणभंगूर आहे आणि पुढे म्हणतात की तैसे जग हे स्थिर आहे. तर इथे प्रश्नार्थक चिन्ह लावलेला आहे. याचे आपण 1-2 अर्थ लावू शकतो. अर्थ तर एकच निघणार पण वेगळ्या मार्गाने, वेगळ्या प्रकारे. तैसे जग जाणावे स्थिर भक्त राया पै. प्रश्नार्थक चिन्ह. ज्याप्रमाणे ती ज्योत आहे ती काय स्थिर आहे का, त्याप्रमाणे हे स्थिर आहे. म्हणजे ज्योत लावली, 1-2 क्षणासाठी स्थिर होती, नंतर विझून गेली. तसं हे जग आहे, काही क्षणासाठी स्थिर राहते आणि नंतर नाश होऊन जाते. किंवा पाढभेद आहे की तैसे जग जाणावे अस्थिर, म्हणजे जशी ते ज्योत अस्थिर आहे तशी ही दुनिया, हे जग अस्थिर आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. भक्तराया पै म्हणजे हे उद्धवा, असं हे जग, असा हा प्रपंच अस्थिर आहे. तर आजचे सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी उद्धव गीतेचं सत्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही या सत्राचं श्रवण करू शकता.
जसं मी लीळाचरित्रामध्ये प्रश्न विचारतो आणि त्याचे तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे उत्तर देता, त्याचप्रमाणे मी आज या सत्रामध्ये एक प्रश्न विचारणार आहे. हा जो ग्रंथ आपण ऐकत आहोत उद्धव गीता, ह्या ग्रंथाचे कर्ते कोण, या ग्रंथाचं लिखाण कुणी केलेलं आहे, माहिती असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच उद्याच्या सत्रामध्ये मी तुमच्या सर्वांचं नामोल्लेख जे आहे ते या उद्याच्या सत्रामध्ये करणार आहे. सर्वांची नावं सविस्तर घेणार. लवकरात लवकर कमेंट करा, म्हणजे मलाही वाटेल की खरंच उद्धव गीता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत आहे. प्रश्न खूप मी सोपा विचारलेला आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण 17 मधला प्रश्न विचारूयात. जे ओव्यामध्ये आपण अर्थ सांगितला मी त्यापैकीचा प्रश्न विचारणार आहे. आज मी सोपा प्रश्न विचारलेला आहे. जास्तीत जास्त कमेंट करा, म्हणजे मला आनंद होईल की तुम्ही एवढं ध्यान देऊन हे ग्रंथ ऐकत आहात. आजचं सत्र आपलं इथे समाप्त झालेलं आहे. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये नवीन उद्धव गीतेच्या ओव्यांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.